स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर. विनायक सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिकजवळील भगूर या गावी झाला. मोठे भाऊ गणेश आणि सर्वात धाकटे डॉक्टर नारायण हे त्यांचे दोन भाऊ. भगूरमध्ये आलेल्या प्लेगच्या साथीने त्यांच्या वडिलांचा बळी घेतल्यावर सावरकर बंधू नाशिकला स्थायिक झाले. तेथे त्यांना टिळक भक्त नाटककार अनंत वामन बर्वे यांचे मार्गदर्शन लाभले. रावजी कृष्ण पागे, त्र्यंबकराव म्हसकर, कवी गोविंद, बाबाराव, दातार आदी राष्ट्रभक्त एकत्र आले. सावरकरांचे प्रारंभिक शिक्षण भगूर व नाशिक येथे झाले. तसेच पुण्याच्या फर्ग्युसनमधून BA पूर्ण केले आणि मुंबई येथे LLB झाले. पुढे बॅरिस्टर ही पदवी त्यांनी लंडनला जाऊन घेतली. विद्यार्थी जीवनाच्या आरंभापासूनच सावरकरांचा वाचनाकडे ओढा होता. सावरकर हे वृत्तीने कवी होते आणि लहान वयापासूनच त्यांनी उत्तम वक्तृत्वही अभ्यासपूर्वक कमावले होते. क्रांतिकारक म्हणून जोसेफ मॅझिनी या इटालियन देशभक्ताचा आदर्श त्याच्यासमोर होता. जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीवी होतो, अशी जोसेफ मॅझिनीची श्रद्धा होती. त्याचप्रमाणे आयर्लंड आणि रशियातील क्रांतिकारकांचेही सावरकरांना आकर्षण होते. राष्ट्रभक्त समूह. 1897 साली पुण्यात कमिशनर रँडची हत्या करणाऱ्या चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आली. त्यांच्या बलिदानाचा सावरकरांच्या मनावर खोल ठसा उमटला आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्ध करण्याची शपथ घेतली. 1899 साली सावरकर, त्र्यंबकराव म्हसकर व रावजी कृष्णा यांनी सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी राष्ट्रभक्त समूह हे गुप्त मंडळ स्थापन केले. मित्रमेळा. नाशिक येथे 1 जानेवारी 1900 रोजी सावरकरांनी मित्रमेळ्याची स्थापना केली. त्यांच्या भोवती अनेक निष्ठावान तरुण जमले. गणेश उत्सव, शिवजयंती, मेळे यांच्या माध्यमातून लोकजागृती घडवून आणण्यासाठी मित्रमेळा संघटना होती. मित्रमेळ्याच्या कार्यक्रमाला कवी गोविंदाच्या काव्यरचनांनी प्रभावी साथ दिली. सावरकरांनी ठिकठिकाणी मित्रमेळाच्या शाखा उभारून स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव करण्याची तयारी असलेल्या तरुणांचे व्यापक जाळे निर्माण केले. अभिनव भारत. मित्रमेळ्याचे रूपांतर 1904 साली अभिनव भारत या संस्थेत करण्यात आले. बंधू बाबाराव सावरकर यात यांचे महत्त्वाचे योगदान होते. ही एक क्रांतिकारक संघटना होती. अभिनव भारताची उद्दिष्टे. परदेशात शस्त्र खरेदी करून ती भारतात पाठविणे, भारतीय सैनिकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध प्रचार करणे, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या कार्यक्रमांद्वारे लोकमत तयार करणे, शक्य तेथे गनिमी काव्याचे धोरण अवलंबणे, सैन्यात व पोलिसात गुप्त क्रांतिकारांची भरती करणे, तसेच रशियासारख्या परराष्ट्रांशी गुप्त संधान बांधणे, इंग्रज सत्तेच्या केंद्रावर आणि प्रतिनिधींवर हल्ले करणे, सशस्त्र साठवणे इत्यादी अवलंबून इंग्रजांना राज्य करणे नकोसे करून सोडावे, असे मार्ग सावरकरांना उचित वाटत होते. सावरकर इंग्लंडला गेले असताना त्यांचे बंधू बाबाराव सावरकर अभिनव भारताचे काम बघत विविध शाखांना भेटी देऊन त्यांनी संघटनेत सुसूत्रता आणली. सदस्यांना दांडपट्टा शिकवण्यासाठी इब्राहिम भाई या लष्करी सेवानिवृत्त व्यक्तीची निवड करण्यात आली. यासाठी बाबारावांनी शस्त्रात जमवण्याचा प्रयत्न केला. कलकत्ताच्या त्र्यंबक चक्रवर्ती या व्यापाऱ्याकडून बंदुका, रायफली, दारुगोळा इत्यादी साहित्य मिळवले. कोठुरे येथील बर्वेंचा वाडा अभिनव भारताचे शस्त्रागार होते. पुण्यात विदेशी कपड्यांची होळी. शिक्षणासाठी सावरकर पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात होते. तेव्हा 7 ऑक्टोबर 1905 रोजी त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात विदेशी कपड्यांच्या होळीचा कार्यक्रम घडवून आणला. या कार्यक्रमास टिळक व शिवरामपंत परांजपे हजर होते. शिवरामपंत परांजपेच्या घरापासून विलायती कपड्यांनी भरलेल्या गाडीसह सीमोल्लंघन करण्यास मिरवणूक निघाली. लाकडी पुलापलीकडील आरमाईत मिरवणूक पोहोचल्यावर पेटल्या होळीसमोर टिळक परांजपे यांची भाषणे सुरू झाली. या सर्व बाबींमुळे सावरकरांना दंड भरावा लागला आणि महाविद्यालयाच्या वसतिगृहातून काढून टाकण्यात आले. बॅरिस्टरच्या शिक्षणासाठी इंग्लंडला. LLB झाल्यानंतर लंडनमध्ये बॅरिस्टरचे शिक्षण घेण्यासाठी 9 जून 1906 रोजी सावरकर भारतातून रवाना झाले. लंडनमध्ये असलेले क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा यांनी दिलेल्या शिवाजी शिष्यवृत्तीमुळे हे त्यांना शक्य झाले. यासाठी त्यांना लोकमान्य टिळकांनी शिफारस पत्र दिले होते. बाबारावांना अटक व कलेक्टर जॅक्सनची हत्या. अभिनव भारतामधील एका फितुरीमुळे बाबारावांना अटक झाली. घराच्या झडतीत आक्षेपार्ह अर्थातच इंग्रज विरोधी कागदपत्रे मिळाली. त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली. त्यांना 1909 साली जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या अनंत कानेरे यांनी 21 डिसेंबर 1909 रोजी कलेक्टर जॅक्सन याचा गोळ्या झाडून खून केला. यावेळी जॅक्सन नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये
कोर्लोस्कर नाटक मंडळीच्या देवल नाट्य कंपनीतर्फे शारदा नाटकाचा खास आयोजित केलेला कार्यक्रम पाहण्यासाठी आला होता. कान्हेरेला फाशी देण्यात आली. गणू वैद्य या क्रांतिकाराला पकडण्यात आले. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अनेकांना अटक करण्यात आली. अभिनव भारताच्या पेन शाखेवर व कोठूरच्या बर्वेवाड्यावर धाड पडली. तेथे शस्त्रे सापडली व महाडच्या शाखेत दीक्षित व पानवलकरांना पकडले. पुणे शाखेचे सूत्रधार ब्रह्मगिरी बुवांना पकडण्यात आले. नाशिक, कोल्हापूर, औंध, पंढरपूर येथील क्रांतिकारकांना पकडून शिक्षा दिल्या. सावरकरांना अटक व जन्मठेप. इकडे अभिनव भारताचे सदस्य मदनलाल धिंगरा यांनी भारत मंत्र्याचे स्वीय सहाय्यक कर्जन वायली याचा लंडनमध्ये गोळ्या झाडून खून केला. अहमदाबाद येथे व्हॉइसरॉयवर बॉम्ब टाकण्याच्या प्रकरणात विनायकरावांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकर यांनाही अटक झाली होती. सावरकर जानेवारी 1910 मध्ये पॅरिसला गेले. तेथे ते भिकाजी रुस्तुम कामा यांच्याकडे राहिले. दरम्यानच्या काळात नाशिकच्या ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा खून झाला. या वधासाठी वापरलेली पिस्तुले सावरकरांनी भारतात पाठवलेल्या पिस्तुलांपैकी असल्यामुळे हे सर्व प्रकरण सावरकरांपर्यंत पोहोचले. त्यानंतर तेथे सावरकरांच्या आप्तांचा आणि सहकाऱ्यांचा पोलिसांनी छळ सुरू केला. या परिस्थितीत पॅरिसला राहून अटक टाळण्यापेक्षा लंडनला जाऊन अटक होण्याचा धोका आपण पत्करावा असे त्यांनी ठरविले. 13 मार्च 1910 रोजी त्यांना अटक झाली. पुढे चौकशीसाठी त्यांना भारतात नेले जात असताना मोर्सेलिस बंदरात त्यांनी प्रातविधीला जाण्याच्या निमित्ताने शौचकूपात जाऊन तिथल्या फोर्ट होलमधून समुद्रात उडी घेतली आणि ते मार्सेच्या धक्क्यावर फ्रेंच हद्दीत आले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन त्यांना अटक केली. अशी अटक कायदेशीर नाही या मुद्द्यावर सावरकरांतर्फे द हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात मागितलेली दादही व्यर्थ ठरली. सावरकरांना नाशिक येथे आणून त्यांच्यावर खटला भरण्यात आला. 24 डिसेंबर 1910 रोजी त्यांना 25 वर्षे जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. सर्व संपत्ती देखील जप्त करण्यात आली. तसेच जॅक्सनच्या वधाला मदत केल्याचा आरोप ठेवून 30 जानेवारी 1911 रोजी दुसऱ्यांदा 25 वर्षाची जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. एकूण 50 वर्षाच्या जन्मठेपेसाठी त्यांची रवानगी अंदमानला करण्यात आली. सावरकरांना अंदमानात 4 जुलै 1911 रोजी आणण्यात आले. छिलका कुटणे, काथ्या वळणे, कोल्हू फिरवणे अशी अतिशय कष्टाची कामे त्यांना तुरुंगात करावी लागली. तिथल्या हाल अपेष्टामुळे त्यांचे शरीर खंगत गेले. पण अशाही परिस्थितीत त्यांनी कमला हे दीर्घ काव्य रचवायास घेतले. अंदमानातल्या राजबंद्यांना संघटित करून त्यांनी त्यांच्या काही मागण्यांची तड लावली. ग्रंथाभ्यासाची संधी उपलब्ध होताच त्यांनी अफाट वाचन केले. बंदिवानांमध्येही त्यांनी अभ्यासाची आवड उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. सावरकर हिंदीचे अभिमानी होते. हिंदी भाषेच्या प्रचाराचेही त्यांनी अंदमानात काम केले. हिंदी ही राष्ट्रभाषा झाली पाहिजे या मताचे ते होते. मात्र इतर प्रांताच्या भाषाही शिकल्या पाहिजे असे ते सहबंदिवानांना सांगत असत. तसेच त्यांना साक्षर बनवण्याचे कार्यही त्यांनी तेथे केले. अंदमानहून सुटका. विठ्ठलभाई पटेल व रंगास्वामी अय्यंगार यांच्या मदतीने 1921 मध्ये सावरकरांना अंदमानमधून भारतात आणले आणि रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. 6 जानेवारी 1924 रोजी 2 अटींवर सावरकरांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. पहिली म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात ते स्थानबद्ध म्हणून राहतील आणि दुसरी 5 वर्षे ते राजकारणात सहभागी होणार नाही. जवळपास 13.5 वर्षे सावरकर रत्नागिरीत होते. रत्नागिरीत असतानाच त्यांच्या हिंदू महासभेशी संबंध आला. तेथेच त्यांनी अस्पृश्यता निवारण, धर्मांतर करून गेलेल्या पुन्हा हिंदूंना धर्मात घेणे, भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धी या चळवळी केल्या. त्यांनी रत्नागिरी येथे भागोजी शेठ कीर या दानशूर सद्गृहस्थांकडून सर्व हिंदूंसाठी प्रवेश असलेले पतित पावन मंदिर बांधविले. रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या गणेश उत्सवात अस्पृश्यांना प्रवेश देणार नाही अशी भूमिका सनातन्यांनी घेताच सावरकरांनी अखिल हिंदू गणपती स्थापन करून त्याचा उत्सव केला आणि गणेश मूर्तीची पूजा एका सफाई कामगाराच्या हस्ते केली. धर्मांतरींना पुन्हा हिंदू धर्मात सन्मानपूर्वक प्रवेश देऊन त्यांनी त्यांचे लग्न हिंदू समाजात लावून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी आर्थिक सहाय्यही दिले. बिनशर्त सुटका. सावरकरांची बिनशर्त मुक्तता 10 मे 1937 रोजी करण्यात आली. 1937 मध्ये प्रांतिक सरकारात काँग्रेस अधिकारावर आल्यामुळे कुपर जमनादास मंत्रिमंडळाने त्यांच्यावरील बंदी उठवली. यानंतर ते हिंदू महासभेत गेले व 1937 मध्ये हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. सावरकरांनी हिंदू महासभेतर्फे निशस्त्र प्रतिकाराचे 2 लढे दिले. एक भागानगरचा आणि दुसरा भागलपूरचा. भागानगरचा लढा निजामाच्या अत्याचारांविरुद्ध होता.
परिणामतः निजामांच्या कायदेमंडळात जिथे हिंदूंना पूर्वी 0 जागा होती तिथे त्यांना 50% जागा निजामाला द्याव्या लागल्या. भागलपूरचा सत्याग्रह इंग्रजांविरुद्ध होता. अखंड एकात्म हिंदुस्थान ही सावरकरांची ठाम भूमिका होती. ती त्यांनी क्रिप्स मिशन पुढेही मांडली. 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला याचा त्यांना आनंद झाला, पण देशाची फाळणी झाली याचे त्यांना दुःख झाले. फाळणीनंतर हिंदूंवर झालेले अत्याचार, रक्तपात यांनाही ते व्यथित आणि संतप्त झाले होते. या भावना त्यांनी उघडपणे व्यक्त केल्या. दिल्लीत महात्मा गांधींची हत्या झाली, त्यामध्ये सावरकरांचा सहभाग असल्याचा संशयावरून अटक करण्यात आली. तथापि त्या खटल्यात सावरकरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. घटना समितीकडे 1949 मध्ये त्यांनी 3 सूचना केल्या. देशाचे नाव भारत ठेवावे, हिंदी ही राष्ट्रभाषा करावी आणि नागरी लिपी ही राष्ट्रलिपी करावी. भारतात सशस्त्र क्रांती करून स्वातंत्र्याची प्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या अभिनव भारत या संघटनेचा सांगता समारंभ 1952च्या मे महिन्यात पुण्यात साजरा करण्यात आला. त्यांची प्रकृती 1966 मध्ये ढासळली आणि त्यांनी प्रयोपवेशन करून जीवनाचा अंत करण्याचे ठरविले आणि शेवटी त्यांचे मुंबई येथे देहवसान झाले.